24 आवाज सत्याचा। अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र पिंपळनेर येथून सद्गुरुनिष्ठ निळोबाराय महाराज यांच्या मानाच्या 9व्या क्रमांकाच्या पालखी सोहळ्याचं शुक्रवारी 10 जून रोजी पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झालं। मृदुंगाच्या गजरात भगव्या पताका फडकावत रामकृष्ण हरिहरी नामाच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला होता। सकाळी 10 वाजता निळोबाराय महाराजांच्या पिंपळनेर येथील राहत्या वाड्यात विधिवत पूजन झालं। त्यानंतर पालखी सोहळा निळोबाराय महाराजांच्या संजीवनी समाधी मंदिरात आणला। जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आलं। या सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त परायण मोहनानंद परंदावडेकर पंढरपूर यांचं हरिकीर्तन संपन्न झालं। महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार काशीनाथ दातेसर यांच्या हस्ते निळोबाराय पादुका व पालखी रथाचं पूजन करण्यात आलं। कार्यक्रम प्रसंगी आमदार काशीनाथ दातेसर यांनी निळोबाराय क्षेत्राला जोडल्या जाणाऱ्या रस्त्यांची कामं मार्गी लावण्याची मागणी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे केली आहे। या मागणीची दखल घेऊन या तीर्थक्षेत्रातील सर्वच विकास कामं मार्गी लावणार असून पिंपळनेर तीर्थक्षेत्राला अ वर्ग मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन मंत्री इंद्रनील नाईक यांनी दिलं। यावेळी तहसीलदार गायत्री सौंदाने, गटविकास अधिकारी दीपक सोनकुसळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, पुरोहित दिनकर पिंगळे, गुरुजी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संध्या सोनवणे, पालखी सोहळा प्रमुख गोपाळबुवा मकाशेर, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोक सावंत, सुरेश पठारे आदी मान्यवरांसह अहिल्यानगर जिल्ह्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरंच सन्माननीय दादा हे माझे राजकीय गुरु। मी जरी मोठ्या परिवारातून येत असेल राजकीय, पण राजकीय वळण आणि राजकीय शिस्त आणि पद देण्याचं काम पण हे सन्माननीय दादाने केलं आहे। तर निश्चितपणे महाराष्ट्राची सर्वात मोठी गाणी म्हणजे दादांचं गाणं आणि वारकऱ्यांवर पण दादांचं लक्ष हा पहिलेपासूनच असायचा, आजचा विषय नाही। मला जेव्हापासून राजकारण समजते तेव्हापासून मी दादांना बघायचो की वारकऱ्यांवर त्यांचं विशेष प्रेम आणि लक्ष राहत असायचं। सावंतसाहेबांची, दातेसाहेबांची, सावंतसाहेबांवर त्यांचं प्रेम हा आपल्या सर्वांनाच माहिती आहे की या देवस्थानाला फार छोट्यापासून मोठं करण्याकरिता दादांचं पूर्ण काही योगदान इथे हे सावंतसाहेबांच्या मार्फत आणि आमदार साहेबांच्या मार्फत होत आहे। आपल्याला फक्त एवढंच बघायचं आहे की त्यांनी जे कार्य इथे सुरू केलेलं आहे ते थांबतं कामा नाही, त्यांना पुढे चालना मिळायला पाहिजे। महाराष्ट्र राज्यामध्ये वारीची परंपरा ही तुकाराम महाराजांची भक्त चिरंजीव नारायण महाराज आणि निळोबारायांनी सुरू केलेली। 1685 साली ही निळोबारायांनी नारायण महाराजांनी वारीची परंपरा सुरू केली। पुढे ती आळंदी पुढं ब्रिजची साथ आली आणि ती वारी बंद पडली। पुढे आळंदीची वेगळी झाली, तुकाराम महाराजांची वेगळी झाली। मग काही काळाने आमची 150 ते 250 वर्षाची परंपरा आहे, निळोबारायांची वारी सुरू झाली। आदरणीय रामदासबा मनसुख असतील, अण्णासाहेब हजारे असतील, अनेक लोकांनी, जुन्या लोकांनी ही वारी पुढे चालू ठेवली। तिचं आम्ही गेल्या 10 वर्षापूर्वी सोहळ्यात रूपांतर केलं। माझ्याबरोबरचे सगळे गावातले सवंगडी, सगळे परिसरातले वारकरी सगळ्यांनी मला साथ दिली आणि याच्याच साथीमध्ये माझ्या निळोबारायांना आज अतिशय दुःख होतंय की मानाची पालखी म्हणून बसवण्यात अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्या माणसामुळं हे गाव पत्र्याचं मंदिर होतं। शिरण्यातून या गावाचा विकास अजितदादांच्यामुळे झाला। हे मरेपर्यंत, शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही त्या दादांना कधीच विसरू शकत नाही। आज जरी वारीला निघालो असतो तर दुःखाची छाया निळोबारायांच्या वारीवरती अजितदादांची नक्कीच आहे, ती आम्ही विसरू शकत नाही। आज सरकारने या मानाच्या पालखीत बसल्यामुळं आज नाईक साहेब आले तिथून, तर अक्षरशः तुम्ही सगळे पत्रकार पाहताय की नगर जिल्ह्यातून 3-4 मानाच्या पालख्या होतात। प्रत्येक ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप, प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी त्या गावाला 9 लाख रुपये, दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी 1 लाख रुपये, फिरते शौचालय, अनेक सुविधा, प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये, अनेक सुखसुविधा या अजितदादांनी सुरू केल्या। तो माझा वारकरी विसरू शकत नाही।
म्हणून दादा वरून पाहत असतील स्वर्गातून, दादांचा आम्हाला आशीर्वाद राहावा आणि माझा निळोबारांचा वारकरी निर्विघ्नपणे पांडुरंगाच्या दर्शनाला जावा. आणि तुम्ही सुद्धा सत्याच्या कामासाठी 3-4 खांब आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने साथ दिली पाहिजे आणि आम्हाला वारकऱ्यांना ताकद दिली पाहिजे, एवढीच मी विनंती करतो. रामकृष्ण हरी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.